एकत्र येण्याच्यासाठी लिटमस टेस्ट चालूच आहे सगळी. नाही, केशव उपाध्याय जे मगाशी बोलले त्याला थोडंसं एक वेगळं मी हे देतो, कारण ते तर बोलणारच आहेत, ते प्रवक्तेच आहेत पक्षाचे, त्यांची जबाबदारीच आहे नेतृत्वाचं यश वगैरे मांडण्याची. पण एक ट्रेंड नवीन, एक त्यांनी जसं नवीन गोष्ट राहिली म्हणून मांडली तशी मला एक मांडायची आहे. भाजपाने अतिशय व्यावसायिक पद्धतीने पक्ष वाढवला, अत्यंत प्रोफेशनल लेवलनी. त्यांनी काय केलंय की एखाद्या गावामध्ये कोणी किती का बदनाम असे ना, कुणाच्या पार्श्वभूमी कशी का असे ना, आता नाशिकमध्ये कुणाला पक्षात घेतलं, टीका झालीच ना, पण त्यांनी पर्वा नाही केली. भाजपाने पक्ष विस्तार करताना कसल्याही टीकेची पर्वा नाही केली की आम्ही कुणाला पक्षात घेतोय. त्याच्यामुळं जिथं विजयी होतोय तो त्या गावातल्या प्रभावशाली व्यक्तीचा कार्यकर्ता आहे किंवा तो स्वतः प्रभावशाली व्यक्ती आहे. त्यामुळं पर्यायच नाही, त्यांच्याशिवाय कोण विजयी होणार आहे. मग तोच ट्रेंड चालू आहे सध्या. सगळ्यात महत्वाचं केशवजींचं कौतुक केलं पाहिजे, म्हणजे ह्यांच्या सगळ्याच प्रवक्त्यांचं. पक्ष जेव्हा तो निर्णय घेतो तेव्हा डिफेंड करायला हे येतात बडे मुद्दे. ते अतिशय चांगल्या पद्धतीने डिफेंड करतात. कौतुक करायला पाहिजे. कोंडी सुद्धा होते, पण पक्ष मात्र थांबत नाही, कारण त्यांना माहित आहे हे लढायला आहेत पुढे. पण ठीक आहे, तर या सगळ्याचा परिणाम दिसतोय. म्हणजे भाजपनं ज्या प्रकारे नेत्यांची घाऊक प्रमाणामध्ये जी इन्कमिंग केलं, खाली प्रत्येक नगर परिषदेमध्ये आज त्याचा रिझल्ट दिसतो. बरं, एक मोठी बातमी, साताऱ्याच्या म्हसवडमध्ये भाजपनं एकहाती सत्ता मिळवली, कारण भाजपचे 21ही नगरसेवक विजयी झालेले आहेत. साताऱ्याच्या म्हसवडमध्ये भाजपनं एकहाती सत्ता प्राप्त केलेली आहे. भाजपचे 21 नगरसेवक विजयी झाले असल्याचं कळतंय. तर आपल्याकडे जे आकडे येत आहेत त्यानुसार आपण पुन्हा एकदा उजळणी करूया. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण नगर परिषद नगरपंचायत 13 आहेत. भाजपनं 3 जिंकल्यात, शिवसेनेकडे 5 आहेत, राष्ट्रवादीकडे 2, ठाकरेंच्या शिवसेनेकडे 0, काँग्रेसकडे 1, शरद पवारांच्या पक्षाकडे 0, इतरांकडे जनसुराज्यला 2. कोल्हापूरमधली ही परिस्थिती आहे. म्हणजे विरोधकांना केवळ एका जागेवर 13 पैकी फक्त एक जागा त्यांना जिंकता आलेली आहे कोल्हापूरमध्ये. तीच परिस्थिती नगर परिषद निवडणुकांमध्ये 11 वाजेपर्यंत जी आकडेवारी आहे ती आता तुम्ही सांगितली तर म्हणून भाजप 133 जागांवरती पुढे आहे. शिवसेना 46, राष्ट्रवादी काँग्रेस 34, काँग्रेस 29, उबाठा 6, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 8. तर आणखी काही कल निकाल हाती येत आहेत. आरमोरी नगर परिषदेमध्ये प्रभाग 1 मध्ये भाजपनं आघाडी घेतलेली आहे. आरमोरीमध्ये प्रभाग 2 मध्ये देखील भाजपचेच उमेदवार विजयी झालेले आहेत. प्रभाग 1 मध्ये भाजपनं आघाडी घेतली आहे, तर प्रभाग 2 मध्ये भाजपचा उमेदवार विजयी झालेला आहे. आरमोरीमध्ये भाजपला हे मोठं यश मिळालेलं आहे. आरमोरी नगर परिषदेमध्ये प्रभाग 1 मध्ये भाजपनं सध्या आघाडी घेतलेली आहे. तर प्रभाग 2 मध्ये पुण्यात सुद्धा पुण्यातले काय सांगूया आपण. पुण्यामध्ये सासवड नगर परिषदेमध्ये भाजपचा विजय झालाय. भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदी काके जगताप विजयी झाले. तर संजय जगताप यांनी नुकताच भाजपमध्ये तिथे प्रवेश केला होता. जेजुरीमध्ये निकाल आपल्या हाती आला. राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप बारभाई विजयी झालेले आहेत. तिजोरीच्या चाव्या माझ्या हाती आहेत किंवा तिजोरी आमच्या नेत्याकडे आहे, असे जे प्रचाराचा सुरू होता त्याचाही परिणाम झालेला दिसतो. हो, तिजोरीचाही परिणाम झालेला आहे आणि सगळ्यात नगर विकास खात्याचा परिणाम झालेला आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी तर सांगितलं की मी आहे, त्याच्यामुळं काही पुढची 5 वर्ष विचार करण्याचे किंवा काळजी करण्याचं काही कारण नाहीये. यामध्ये नगर विकास खातं त्यांच्याकडे असताना जे कामं झाल्याचे जे फिगर्स दिसत आहेत की एवढा निधी दिला. विलासजी, याच्यात एक पाहण्यासारखी गोष्ट, एक उदाहरणादाखल देतो की इतका प्रचंड भ्रष्टाचार त्याच्यामध्ये आहे. उदाहरण म्हणून नांदेडमध्ये मलनिस्सारणाची 329 कोटीची योजना महापालिकेने केली, नगर विकास खात्यानं 329 कोटीची. आणि एक शारदा कन्स्ट्रक्शन नावाचं त्याला दिलं, त्यानं 25-30 लोकांना खाली सबलेट केलं. तुम्ही माहिती घ्या त्याची. हा अंतिम आठवड्यामध्ये सुद्धा आम्ही मांडलेला होता तिथं विषय. आणि अत्यंत बोगस काम, पूर्ण शहर उकळून ठेवलं. अशा प्रकारचे बोगस कामं एक उदाहरण. असे महाराष्ट्रातले अनेक कामं मी तुम्हाला सांगू शकतो, माझ्याकडे त्याची ह्या सगळ्या मुद्द्यांवरती रान पेटवणं आणि आम्ही पेटवलं निश्चित पद्धतीनं. आम्ही लोकांपर्यंत हे मुद्दे घेऊन गेलो. आम्ही आता त्याचं चिंतन करू की हे सगळं सांगत असताना नेमकं या निवडणूक प्रक्रियेत आम्ही कुठे कमी पडतो त्यावरती आम्ही चिंतन करू. पण हा भ्रष्टाचाराचा मुद्दा असेल किंवा अगदी राष्ट्रवादीचा कोकाटेंचा असतील, असे असंख्य मुद्दे घेऊन आम्ही लोकांपर्यंत गेलो. पण निश्चित या निकालाबद्दल मी
अभिनंदन या तिघांचं करणार ह्यासाठी नाही, कारण ही निवडणूक पारदर्शक आम्हाला वाटली नाही. बरं ठीक आहे. तरी नाही लढायला काहीतरी पाहिजे ना. आपलं हेमलताताई, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? आता हा विजयी गुलाल उधळलेले सगळे सर हेमलताताईंकडे जाण्याच्या रचना वैद्य आपल्या सोबत आहेत. रचनाताईंकडे एकदा जातो मी. 31 सेकंदाचा महत्वाचा विषय आहे हा. की ज्या वेळेला राहुल यांच्यावरती शिक्षा ठोठावण्यात आली आणि सुनील केदार, हे 2 विषय आहेत. हा, त्यानंतर त्यांची तात्काळ त्यांना घरातनं बाहेर काढण्यात आलं आणि सुनील केदारांची आमदारकी रद्द झाली. मग तो न्याय विरोधकांना वेगळा, कायद्यासमोर सगळं समान असं संविधान म्हणत असेल तर तो कोकाटेंना न्याय का नाही, अजून त्यांना आमदारकीवरनं निलंबित का केलं नाही, याचं दोन्ही प्रवक्त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. खरं तर ठीक आहे, आपण त्यांच्याकडून उत्तर घेऊ. पण आज आपण ह्या सगळ्या मुद्द्याबद्दल रचना वैद्य आपल्या सोबत आहेत. रचनाजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो. निकाल निश्चितपणे तुमच्यासाठी फार काही उत्साहवर्धक नाहीयेत, हार्ड लक म्हणूया. पण खरं तर आता ही वेळ आली असं वाटतंय, दोघांनी एकत्र यायला हवं. फार पानिपत होते वेगवेगळे लढून. सगळ्यात प्रथम तर मी भाजपाने जी सेंच्युरी क्रॉस केलेली आहे त्यासाठी त्यांचं अभिनंदन व्यक्त करते. साम दाम दंड भेद सगळ्याचा वापर करून का होईना, मग ते पैसे वाटप असो, जागोजागी भ्रष्टाचार असो, आपण ज्या दिवशी निवडणुकी होत होत्या, वोटिंगच्या दिवशी जे आपण काही ठिकाणी बघितलं कसे बोगस मतदार आणण्यात गेलेले, कुठे लोकांना डांबून ठेवलेलं, कुठे मतदान केंद्रावर जिकडे 5:30 लाही लाईन होती आणि अजून 1-1.5 तास मतदान चालू असणार होतं, तिकडे गळ्यात भाजपाचे मफलर घालून लोक फिरताना दिसली. म्हणजे एकंदरीत त्यांनी हे जे सगळं केलं त्याचा हा यश हे आपण समजलं पाहिजे. मी जरा थांबवतोय. आता एक क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय. खुलताबाद मध्ये काँग्रेसचे अमीर पटेल जे आहेत ते विजयी झाल्याचं आपण पाहतोय. इथं काँग्रेस आघाडीवरती होती आणि काँग्रेसचे अमीर पटेल जे आहेत ते विजयी झालेत. गंगापूरमध्ये एनसीपीचे संजय जाधव हे विजयी झाल्याचं कळतं. एक एक करत विलास आता निकाल जे समोर येताना दिसतात. इंदापुरात अजित पवारांच्या एनसीपीचे 5 उमेदवार विजयी झालेत. इंदापुरात कृष्णा भीमा विकास आघाडी एका जागी विजयी झाल्याची देखील बातमी समोर येताना दिसते. नगराध्यक्षपदासाठी भरत शहा 157 मतांनी आघाडीवरती आहेत. इंदापुरात अजित पवारांच्या आणखी काय नाशिक मधले सुद्धा नगर परिषदांचे काही आपल्याकडे बातमी आली आहे. बगूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे या विजयी झालेल्या आहेत. पिंपळगाव बसवंतमध्ये भाजपचे डॉक्टर मनोज बर्डे विजयी झालेत. सिन्नरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विठ्ठलराजे उगले आघाडीवरती आहेत. ओझरमध्ये भाजपच्या अनिता गोगडमल या आघाडीवर आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये भाजपचे कैलास गुले हे आघाडीवर आहेत. इगतपुरीमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या शालिनी खताळे आघाडीवर आहेत. येवल्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेंद्र लोणारे विजयी झालेत. भुजबळांना तिथं येवला आपल्या हाती ठेवण्यामध्ये यश आलंय असं म्हणूया. मनमाडमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे बबलू पाटील आघाडीवरती आहेत. नांदगावमध्ये शिंदेच्या सेनेच्या सागर हिरे या विजयी झालेले आहेत. सटाण्यात शिंदेच्या शिवसेनेच्या हर्षदा पाटील आघाडीवर आहेत. तर चांदवडमध्ये भाजपचे वैभव बागुल हे सध्या आघाडीवर आहेत. म्हणजे संपूर्ण जर नाशिक जिल्हा बघितला तर महायुतीच्या 3ही पक्षांनी प्रचंड मोठी मुसंडी मारलेली आहे आणि अक्षरशः विरोधकांचं पानिपत झालंय. पंढरपूरमध्ये प्रणिता भालके ज्याच्या आघाडीवर असल्याचं कळतंय. तर नशिराबादमध्ये नगर परिषदेवरती भाजपने झेंडा जो आहे तो फडकवलेला आहे. नशिराबाद नगर परिषद ही भाजपच्या हाती गेलेली आहे. चिपळूणमध्ये नगराध्यक्षपदी शिवसेना विजयी झाल्याचं कळतंय. अर्थातच या ठिकाणी उमेश सपकाळ शिवसेना शिंदे गटाचे विजयी झालेले आहेत. आणि त्याचबरोबर नांदेडमधनं देखील अपडेट येताना दिसतंय. नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे उमेदवार विजया देबडवार 1798 मतांनी विजयी झाल्यात. तर भाजपचे विद्यमान आमदार डॉक्टर तुषार राठोड यांना मोठा धक्का बसला असं परतूरमध्ये राष्ट्रवादीच्या शांताबाई हिवाळे या पिछाडीवरती आहेत. भाजपला इथं मोठं यश मिळालंय. बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडेंची रणनीती यशस्वी ठरली आहे. बीड, गेवराई, परळी, अंबाजोगाई, धारूरमध्ये भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे आघाडीवर आहेत. त्यामुळे एकेकाळ हा बालेकिल्ला होता भाजपचा. बीड जिल्हा बालेकिल्ला होता, पण गेल्या काही वर्षामध्ये ते पिछाडीवर पडले होते. धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंचं एकत्र येणं हे पथ्यावर पडतंय असं दिसतंय. आणि बीड, गेवराई, परळी, अंबाजोगाई, धारूरमध्ये मात्र भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार
आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. आणखीन एक ब्रेकिंग न्यूज येते हिंगोलीमधनं. कळमनुरी नगर परिषद नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या अश्लेषा वैभव चौधरी या विजयी झालेल्या, तर तळेगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपचे संतोष दाभाडे विजयी झाल्याचं कळते. दाभाडे हे अजित पवार राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेचे अधिकृत उमेदवार होते आणि या विजयात आमदार सुनील शेळके आणि खासदार श्रीरंग बारणेंचा वाटा असल्याचा दावा दाभाडे यांनी केलेला आहे. एकूणाचा हा सगळा कल जो आहे आजच्या सुपर संडेला आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघताय. पुन्हा एकदा आमचा JCB समोर येताना दिसतोय आणि त्यातली भाजपची आत्तापर्यंतची आघाडीची आकडेवारी जी दिसते ती 105 असल्याचं या ठिकाणी बघायला मिळतंय. म्हणजे नगराध्यक्ष, एकूण नगराध्यक्ष भाजपचे हे 105 झालेले आहेत. 100 त्यांनी क्रॉस केलेली विलास या ठिकाणी. आणि आता त्या पाठोपाठ हे शतक त्यांनी मारलेलं आहे, सेंचुरी. आणि शिवसेना शिंदे गट नगराध्यक्ष, एकूण नगराध्यक्ष 36, भाजपच्या खालोखाल त्याची देखील आकडेवारी आता समोर येताना दिसते आहे. रविकिरण देशमुख यांच्याकडे जाऊयात. आतापर्यंतची आकडेवारी नाही, हे म्हणजे अपेक्षितच आहे. आणि यातला एक थोडा जो फरक आहे तो मी सांगतो आपल्याला, की साधारणपणे नगराध्यक्ष आणि नगरसेवक या 2 निवडणुकी आहेत ह्याच्यामध्ये. जनतेचं मत काही असो, पण एक साधारण सूर काय असतो की नगराध्यक्ष वेगळ्या पक्षाचा आणि नगरसेवक जर दुसऱ्याच पक्षाचे दिले तर ती नगरपालिका नीट चालत नाही. ती एक मोठी अडचण असते. त्याचा एक मोठा फायदा महायुतीला होताना दिसतो की बाबा जो नगराध्यक्ष आपण निवडून देतो त्याच्याच पक्षाच्या नगरसेवकांना मतदान करूया, नाही तर उद्या असं होईल नगरपालिकेत सत्ता म्हणजे नगराध्यक्ष वेगळ्या पक्षाचा, नगरसेवक वेगळ्या म्हणजे पक्षाचा. भाजपचा निर्णय जो घेतला की जनतेतून नगराध्यक्ष अतिशय परफेक्ट त्यांना फायदेशीर ठरला. महापालिकेत सुद्धा तो निर्णय भाजपलाच फलदायी ठरतो जेव्हा प्रभाग रचनेवर मतदान होतं. मुंबई वगळता महाराष्ट्रामध्ये प्रभाग पद्धतीच आहे ना, त्याचा पुरेपूर फायदा होतो. आणि ती 4 मेंबरची असते. 2 ह्याची राहिल्यावर वेगळं चित्र येतं, पण 4 असल्यावर वेगळं चित्र येतं. अतिशय व्यवस्थित ते प्लॅनिंग आहे त्यांचं ते कौशल्य असं म्हणायला पाहिजे. बाकी